कलापूर्ण अभिव्यक्ती, प्रेरणा, प्रतिसाद, सृजनशील व्यक्तींचा अभिनव अनुनाद, सामान्यपणे केलेल्या विशेषत्वास दाद, एकासम अनेकांना योग्य दाविती वाट, सत्यबोधक संवाद. सूर्याचे तेज, चंद्रकले संग, अभिनव कालदर्शन, पारनेर पंचांग. तिथिवार नक्षत्र योग करण उच्चारण, काळाच्या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधन, पारनेर पंचांग अभिनव हे साधन, अचूक मुहूर्त लाभे सत्यकाल बोधन, सूर्य सिद्धांता समवेत दृग्गणित आधार, सजगतेने साधकाचा स्वधर्म हो साकार, उपासना पूजा नित्य कर्माचा अधिकार, संकल्पित कार्य घडे साक्षेपी आचार. सूर्याचे तेज, चंद्रकले संग, अभिनव कालदर्शन, पारनेर पंचांग. सत्यबोधक संवादच्या या भागामध्ये मी आपणा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आपण आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सण आणि वार. भारतीय माणूस म्हटला की त्याला सण आणि वार याशिवाय चैन पडत नाही. आणि त्यातला हा गुढीपाडव्याचा सण म्हणजे सर्वात जास्त आनंद देणारा, अगदी 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा गुढीपाडव्याचा सण. या सणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण सगळेच उत्सुक आहोत. परंपरागत माहिती आपल्याकडे आहे, पण आपल्या स्वतःच्या जीवनाशी त्याला कसं जोडता येईल या भूमिकेतनं पुढील माहिती देण्याकरता खास नाशिकहून आलेले राजेशजी कुलकर्णी विनंती करेन. राजेशजी नमस्कार. नमस्कार प्रसादजी. गुढीपाडव्याच्या अत्यंत पावन आणि पवित्र अशा या शुभदिनी सत्यबोधक संवादात आपण मला सहभागी करून घेतले याबद्दल सत्यबोधकच्या सर्व टीम बद्दल धन्यवाद व्यक्त करतो. सद्गुरुचरणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. 3.5 मुहूर्तांपैकी हा वर्षातला येणारा पहिला मुहूर्त. या दिवशी कुठलेही काम प्रारंभ केलं तर ते निश्चित सिद्धीस जातं. दिनशुद्धी पाहावी लागत नाही असा हा पवित्र दिवस. म्हणून या दिवशी संकल्प करण्याचा, काहीतरी ठरवण्याचा हा अत्यंत शुभ असा दिवस. या दिवशी प्रारंभ केलेलं काम हे सिद्धीस जातं. आणि हा प्रारंभ जर आपण आनंदात, सुखात, समाधानात, कुटुंबाबरोबर प्रारंभ करत असू तर त्याला निश्चितच एक वेगळी झळाळी प्राप्त होते. विजयोत्सव साजरा करण्याचा हा दिवस. विजयोत्सव साजरा करण्याची परंपरा आपल्याकडे आपण पूर्वीपासून पाहत आहोत की गुढी उभारून आपण ती परंपरा साजरी करत असतो. अशा या गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपण ही मालिका, हा संवाद आणि या नवीन अशा सगळ्यांना आवश्यक असणाऱ्या विषयाला प्रारंभ करत आहोत. या निमित्ताने आपणा सर्वांना जर कशावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या समोर काळाने निर्माण केलेल्या प्रश्नांवर आणि आपल्या समोर असलेल्या परिस्थितीवर विजय मिळवायचा म्हणजेच प्रभुत्व प्राप्त करायचं आणि ते ठरवण्याचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजेच आजचा हा गुढीपाडव्याचा दिवस होय. गुढीपाडव्याच्या या शुभदिनी आपण पुन्हा एक नवीन वर्ष प्रारंभ करतो नाही का गुरुजी? पण मग पाश्चिमात्य पद्धत आणि आपली ह्या दोन पद्धतीमध्ये नेमकं अंतर काय आहे किंवा त्याला आपण आपल्या पद्धतीकडे का वळावं याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. होय प्रसादजी, आपण आता जसं म्हणालात की आपल्याकडे प्रचलित आपण दोन पद्धती पाहू शकतो. एक पाश्चिमात्य पद्धतीने म्हणजे 1 जानेवारीला सुरू होणारं नवीन वर्ष आणि
आजपासून ज्याला म्हणता येईल चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडव्यापासून सुरू होणारं हिंदू पद्धतीचं म्हणा हे एक नवीन वर्ष, ज्याला संवत्सर असं सुद्धा म्हणतात. ह्याच्यात फरक पाहायला गेला तर आपण पाश्चिमात्य आणि जसं भारतीय या दोन संस्कृती आणि सभ्यता या माध्यमातूनही याच्याकडे आपण याचा फरक अनुभवू शकतो, पाहू शकतो. 12 महिने पूर्ण झाले, 31 दिवस पूर्ण झाले आणि आता पुढे कालगणनेच्या पद्धतीनुसार नवीन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. म्हणून नवीन वर्षाचा प्रारंभ असं पाश्चिमात्य याच्यात आपल्याला दिसतं. त्याचं ठळक असं काही वैशिष्ट्य सांगता येत नाही. पण भारतीय परंपरेप्रमाणे आपण ज्याला नवीन संवत्सर प्रारंभ होतो त्याचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहिती आहे. ते मी वेगळं पुन्हा सांगण्याची काही विशेष आवश्यकता नाही. नवीन ऋतू प्रारंभ होत असतो. अनेक चक्रवर्ती सम्राट राजे जे आपल्या देशात होऊन गेले, ज्यांच्या पराक्रमाने हा देश पुलकित झाला, त्यांच्या विजयोत्सवाचा हा दिवस असतो. आणि विशेषतः असं म्हणायला गेलं तर आपल्या या संवत्सरांना नावं देण्याची पद्धत आहे. या नावांना सुद्धा विशेष अर्थ असतो. अगदी त्या नावांच्या अर्थावरून सुद्धा हे येणारं संवत्सर, हे येणारं वर्ष हे कसं जाणार आहे, हे कसं आपल्याला लाभणार आहे किंवा याचा आपल्याला काय लाभ करून घेता येऊ शकतो याचा सुद्धा सहज आपल्याला उल्लेख त्याच्या नावामधनं आपल्याला अर्थबोध करून घेता येऊ शकतो. आणि हाच आपण पाश्चिमात्य म्हणा किंवा इंग्रजी पद्धतीच्या नवीन वर्षामध्ये आणि आपल्या भारतीय वैदिक परंपरेनुसार सुरू होणाऱ्या या हिंदू नववर्षाच्या याच्यातला मोठा फरक म्हणून आपण पाहू शकतो. गुरुजी, म्हणजे आपण ज्या पद्धतीने सांगितलं की पाश्चात्य पद्धतीचं जे आज वैश्विक स्तरावरती सगळीकडे बघतो आपण कॅलेंडर वापरलं जातं व्यवहारामध्ये, ते कॅलेंडर आणि आपलं जे भारतीय पद्धतीने आपण जी कालमापन प्रक्रिया सुरू करतो किंवा पाहतो रोज, त्या दोघांमधला नेमका भेद काय आहे, त्यातला अंतर काय? आपण जसं म्हणाला तसं इंग्रजी कॅलेंडर आणि आपलं पंचांग ह्याच्यात खूप फरक आहे. कॅलेंडरमध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला तारीख, वार, महिना आणि वर्ष या 3-4 गोष्टी माहिती होऊ शकतात. पण पंचांग म्हणल्यानंतर 5 अंग ही मुख्य आपल्याला त्याच्यातनं कळू शकतात. ज्यांच्या मूलभूत एकत्रीकरणाने पंचांग हा शब्द तयार झाला. ती 5 अंग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या सर्वांच्या वापराने जे तयार होतं ते त्या दिवसाचं पंचांग. पण एवढंच नाही, या पंचांगाच्या माध्यमातनं तुम्ही ऋतू कुठला सुरू आहे, संवत्सर कुठलं सुरू आहे, आता ती तिथी कुठली आहे, ती तिथी कधी संपते आहे, तिथीच्या संपण्याच्या सुद्धा वेळा असतात. इंग्रजी तारीख ही रात्री 12ला बदलते, पण तिथीचं तसं नाहीये. तिथी, वार, सूर्योदयाला आपला सुरू होतो. तिथी, नक्षत्र, योग, करण यांच्या बदलण्याच्या वेगवेगळ्या वेळा आहेत. त्यांची माहिती आपल्याला असली तर आपण त्या दिवसाच्या कामाचा निर्णय घेऊ शकतो. याच्यात आपल्याला शुभ अशुभ दिवस यांची सुद्धा माहिती होते. कुठला ग्रह कुठल्या राशीत आहे याची सुद्धा आपल्याला माहिती होते. आणि ही अभ्यासकांसाठी, विशेषतः ज्योतिषांसाठी सुद्धा अतिशय उपयोगाची असते. मध्ये पण काही मतमतांतर आहेत का किंवा काही गणितिक सिद्धांतामध्ये काही बदल आहेत का? अनेक लोकांना याबद्दल शंका निर्माण होत असते की हे नेमकं काय आहे. याबद्दल थोडंसं अजून आम्हाला जर सांगितलं तर चांगलं होईल. नक्कीच. मुळात पंचांगाची निर्मितीच ही कालज्ञान व्हावं म्हणून करण्यात आली. पण आपण कालज्ञान करून घ्यायचं म्हटलं तर सर्वात पहिले आपल्याला काळाची ओळख असणं हे अतिशय आवश्यक आहे. कालज्ञान यथार्थ जाणून करा, नेमे प्रभोपासना आहे असं आपल्याला शिकवलं. आणि त्याचबरोबर काळाची ओळख करून जो घेई होते ना त्या घ्याई यशा लागी असंही आपल्याला सद्गुरू शिकवतात. पण हा काळ पाहायला गेलं तर अतिशय विशाल, मोठा, भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळतो. देवाचं नाव सुद्धा महाकाल असलेलं आपण पाहतो. आणि हा इतका विशाल आहे की त्याचं स्वरूप ओळखणं हे कठीण जातं. म्हणून कालाय तस्मै नमः म्हणून आपण त्याला नमस्कारही करत असतो. पण आपले पूर्वज हे द्रष्टे होते. आपले ऋषीमुनींना याची जाण होती की सामान्य माणसाला एवढा मोठा काळ ओळखणं हे कठीण जाईल. आणि म्हणून त्यांनी त्याची सूक्ष्म परिणाम, ज्याच्यात आपण आता उल्लेख पाहिला, पंचांग, 5 अंग, या काळाला त्यांनी आपल्यासाठी, आपल्या सोयीसाठी
या तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या छोट्याशा स्वरूपात आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. आपण आपल्या भारतीय परंपरेत पाहतो की अनेक विचारवंत, अभ्यासक, थोर व्यक्ती आपल्या या देशात झाल्या आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या काळाचा अभ्यास करण्याचा, या काळाचं गणित मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपण एक आपल्या संस्कृतीचं म्हणा, आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य असतं की प्रत्येकाला जसा आपल्या मताचा अभिमान असतो तसा आपण प्रत्येकाच्या मताचा आदर सुद्धा करत असतो. माझं हे मत आहे म्हणून समोरच्याचं मत हे चुकीचं आहे किंवा कमी आहे असा कुठलाही भेद आपल्या ठिकाणी दिसत नाही. पण दोन पद्धती प्रामुख्याने कालमापनाच्या या पंचांगाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. ते म्हणजे सूर्य सिद्धांतीय पद्धत आणि दृकगणित. या दोन सध्या प्रचलित असलेल्या पद्धती आपण पंचांगाच्या या कालमापनामध्ये पाहत असतो. गुरुजी, आपण दोन पद्धतीच्या पंचांगाच्या सांगितला, त्यामध्ये एक सूर्य सिद्धांतावर आधारित आहे आणि दुसरं जे आहे ते दृक प्रत्यय या पद्धतीनं आपण पाहतो. तर या दोघांमधला मूलभूत फरक काय आहे हे जर आपण थोडंसं अजून विशद केलं तर बरं. दोन्ही ज्या गणित पद्धती आहेत, दृक प्रत्यय आणि सूर्य सिद्धांत, याच्यात मूलभूत फरक असा आपण पाहू शकतो की सूर्याने पाहिलेली तिथी किंवा सूर्योदयाच्या समयाला असलेली तिथी यावर आधारित जे सर्व गणित असतं ते सूर्य सिद्धांताच्या याच्यात आपण पाहू शकतो. आणि मुख्यत्वे करून ज्योतिषी आणि ज्योतिर्विद हे जे काही शास्त्र जाणणारे किंवा शास्त्र करणारे व्यक्ती आहेत ते या सिद्धांताला मानणारे लोक आहेत. आणि दुसरी पद्धत ज्याला म्हणतात दृक गणित पद्धत, ही सूर्याची तिथी आणि चंद्राची कला या दोन्हींचा मेळ साधून जी गणित पद्धती अवलंबलेली जाते, ज्याच्यावरती सर्व पंचांगाचं गणित तयार केलं जातं, त्याला दृक प्रत्यय तिथी असं म्हणतात. आणि ही आपल्यासाठी सणवारांसाठी अतिशय उपयुक्त असणारी अशी बाब आहे. आणि या दोन्ही पद्धती, जसं आपण सुरुवातीला विचार केला की या दोन्ही पद्धती त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. त्यांचा वापर करणारेही, गणित पद्धतीचा वापर करणारे म्हणा, त्यांचा वापर करणारेही लोक बरोबर आहेत. पण या दोन्हींचा योग्य तो मेळ साधून, यांचा दोन्हींचा वापर करून पंचांग तयार करणारे डॉक्टर पारनेरकर महाराजांनी ज्या पंचांगाला पुरस्कृत केलं ते डॉक्टर पारनेरकर महाराज पुरस्कृत शास्त्रशुद्ध पारनेर पंचांग या दोन्हींचा खुबीने वापर केलेला तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आपण परमपूजनीय विद्वतरत्न डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर पुरस्कृत पारनेर पंचांगाचा जो उल्लेख केला त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना अधिक जाणण्याची इच्छा नक्कीच असेल. हे नेमकं वेगळेपण काय आहे आणि हे आमच्या उपासकांच्या दृष्टिकोनातून त्याचं काय महत्व आहे याबद्दल थोडंसं आपण सांगावं. डॉक्टर पारनेरकर महाराजांनी, रामचंद्र महाराज पारनेरकरांनी पुरस्कृत केलेलं हे पारनेर पंचांग, याच्या आधी एक शब्द आहे शास्त्रशुद्ध. आणि हे शास्त्रशुद्ध म्हणजे काय हो, तर धर्मशास्त्राला जे मान्य आहे, ज्याचा वापर केल्याने आपल्याला योग्य ते फळ मिळू शकतं. आपण पाहतो की व्रतवैकल्य, जयंती, उत्सव हे सुद्धा या तिथीवर अवलंबून असतात. काही मोजके सणवार किंवा काही गोष्टी अशाच्या आहेत ज्या नक्षत्रावर अवलंबून आहेत किंवा जिथे चंद्राच्या कलेचा, चंद्राच्या सापेक्षत्वात ज्यांचा निर्णय घेतला जातो. डॉक्टर पारनेरकर महाराजांनी पुरस्कृत केलेल्या पंचांगात या दोन्हींचा खुबीने वापर केलेला आहे. दृक प्रत्ययाच्या नुसार, म्हणजेच दृक प्रत्यय म्हणजे काय हे आपण पहिले पाहूया. दृक म्हणजे दिसणे आणि प्रत्यय म्हणजे अनुभवाला येणे. दृक प्रत्यय आत्ता पाहिल्यानंतर, आकाशात पाहिल्यानंतर म्हणा, आपण ती तिथी प्रत्यक्ष अनुभवू शकतो का? त्या ठिकाणी ते ग्रह, नक्षत्र, तारे, ते योग, करण आपल्याला दिसतं का? तर या दृक प्रत्ययानुसार केलेल्या पंचांगाच्या गणितानुसार आपण ते अनुभवू शकतो. म्हणून ह्याला दृक प्रत्यय असं म्हणलं जातं. सूर्याची तिथी आणि चंद्राची कला यांचा मेळ साधून कला तिथी असं सुद्धा ज्याचं नामाभिधान आपण करू शकतो, असं जे पंचांग म्हणजे डॉक्टर पारनेरकर महाराज पुरस्कृत शास्त्रशुद्ध पारनेर पंचांग होय. याचा वापर केल्याने त्या तिथीवर जे जे काही कर्म आपण करू, त्या मुहूर्तावर जे जे काही कर्म आपण करू ते निश्चितच फळदायी ठरू शकते. त्याचा साधकाला
उपासकाला हा निश्चित फायदा होऊ शकतो. हे याचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. ज्योतिर्विद रघुनाथ शास्त्री गुळवणे आणि वेदशास्त्र संपन्न आठल्य गुरुजी यांनी ही गणित पद्धती अभ्यासून या पद्धतीचं शास्त्रसंमत धर्मशास्त्राला मान्य असलेलं दृक् प्रत्ययाचा वेध देणारं असं गणित मांडून या पंचांगाची निर्मिती केली. त्यांनी काही वर्ष नेटाने हे पंचांग चालवले, पण काही प्रतिकूल कारणांमुळे त्यांना पुढे हा भार सांभाळणं शक्य होत नव्हतं. पण त्यांची खूप इच्छा होती की धर्मशास्त्राला संमत असलेलं, सर्वांना उपयोगी पडणारं, सर्वांच्या हिताचं असलेलं हे पंचांग चालू राहावं. पण त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी मर्यादा येत होत्या. पण त्यांचा संकल्प हा खरा होता, सत्य होता. आणि आपण म्हणतो की सत्य संकल्पाचा दाता हा नारायण असतो. याप्रमाणे ते तीर्थाटनाला निघालेले असताना इंदोर येथे परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर यांची त्यांची गाठभेट झाली आणि त्यांनी हा विषय त्यांच्या समोर ठेवला. परमपूज्य महाराज आपण जाणतो की सर्व शास्त्रांचा अभ्यास करणारे, सर्व शास्त्र जाणणारे आणि त्याची माहिती घेणारे होते. त्यांचा व्यासंग या विषयाचाही अफाट होता. त्यांनी या दोघांशी 9 दिवस आणि 9 रात्र या विषयावरती सविस्तर चर्चा केली. या गणितातल्या सर्व सूक्ष्म गोष्टी बाबी समजावून घेतल्या, त्यांनाही मार्गदर्शन केले. आणि म्हणतात ना की त्यांच्या ठिकाणी तळमळ होती, परमपूज्य महाराजांच्या ठिकाणी सुद्धा ही तळमळ होती की अरे, जी गोष्ट सर्वांच्या उपयोगी पडणारी आहे, सर्वांच्या हिताची आहे, ती केवळ जर आर्थिक कारणामुळे मागे पडत असेल, तिचा उपयोग त्या अर्थाने पुढे सरकत नसेल, तर याला आपण कुठेतरी मदत केली पाहिजे. आणि म्हणून त्या वेळेपासून त्या आज तागायत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. स्वतःच्या नफ्या तोट्याचा विचारही न करता महाराजांनी हे पंचांग पुरस्कृत केलं. हे सुद्धा याचं एक वैशिष्ट्य आहे की एखाद्या जाणकार व्यक्तीने या शास्त्राला मान्यता देऊन याला पुरस्कृत करणं, हे सुद्धा या पंचांगाचं एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. आणि त्यांना विश्वास होता की पूर्णवादी उपासक या पद्धतीचा अवलंब करून, या पद्धतीने त्यांचा आचार विचार ठेवून या पंचांगाचा वापर करतील आणि म्हणून त्यांनी या पंचांगाला पुरस्कृत केलं. हे सुद्धा याचं एक वैशिष्ट्यच होय. आपण पाहिलं की डॉक्टर पारनेरकर महाराजांनी पुरस्कृत केलेलं हे पंचांग परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर सुद्धा तेवढ्याच तळमळीने, जिद्दीने सर्व उपासकांपर्यंत, नवे नवे जाणकार मंडळींपर्यंत पोहोचण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. त्यांचा आग्रह आहे की आपल्या सद्गुरूंनी ज्या गोष्टीला पुरस्कृत केलेलं आहे, ज्या गोष्टीसाठी त्यांनी, ज्या शास्त्राला त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे, ते शास्त्र आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला वापरता आलं पाहिजे. त्या पंचांगात दिलेल्या निर्णयाप्रमाणे आपले सणवार, व्रतवैकल्य हे आपण साजरे केले पाहिजे. आपण दैनंदिन जीवनात सुद्धा त्याचा वापर करून घेतला पाहिजे. आणि परमपूज्य विष्णू महाराज आपल्याला असं सांगतात की या पद्धतीने जर आपण आपलं आचरण आणि आपले व्रतवैकल्य, सणवार वगैरे सगळे साजरे केले, तर आपले सद्गुरूंच्या कृपेस, म्हणजेच डॉक्टर पारनेरकर महाराजांच्या कृपेस आपण पात्र ठरू शकतो. हे सुद्धा या पंचांगाचं अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आपण समजू शकतो. गुरुजी, आपण फार सुंदर माहिती आम्हाला सगळ्यांना देत आहात. म्हणजे जो प्रेक्षक या पंचांगाकडे आधी काय भूमिकेतनं बघत होता, त्याची भूमिका नक्कीच बदलत चालली आहे. पण मग सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की सामान्यतः आपण दैनंदिन जीवन जेव्हा जगत असतो तेव्हा पंचांगात नेमकं काय बघायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ज्यातनं की आपल्याला रोज त्याचा काही लाभ होऊ शकेल. कारण आतापर्यंतची धारणा अशी झालेली आहे की काही मुहूर्त काढायचा असेल, एखादा कार्यक्रम करायचा असेल, एक शुभ कार्य असेल, तर त्याचं मुहूर्त काढण्याकरता पंचांग वापरलं जातं. तेही आपण प्रत्यक्ष स्वतः वापरतच नाही, आपण गुरुजींकडे जाऊन पंचांग पाहण्याकरता त्यांना आग्रह करत असतो. पण मग प्रत्येक व्यक्ती या पंचांगाचा कसा लाभ घेऊ शकेल, याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. खूप छान प्रश्न आपण प्रसादजी या ठिकाणी उपस्थित केला की दैनंदिन व्यवहार करत असताना किंवा दैनंदिन याच्यात उपासकांनी म्हणा किंवा सामान्य माणसांनी पंचांगाचा कसा उपयोग करून घेता येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठलंही काम करायचं असलं तर ते संकल्पयुक्त करणं हे आवश्यक असतं. आणि संकल्पासाठी आपल्याला जी
माहिती आवश्यक असते की हा संकल्प आपण कधी घेत आहोत, तो किती कालावधीत पूर्ण करणार आहे. या सर्व गोष्टी आपल्या त्या कामाच्या अनुषंगिक अतिशय महत्वाच्या ठरतात आणि याच ठिकाणी आपल्याला पंचांगाचा उपयोग होऊ शकतो. पंचांगात या सर्वाची माहिती असते. संकल्प करायच्या आधी गुरुजी आपल्याला देशकाल उच्चार करायला सांगतात. त्याच्यात आता कुठला संवत्सर चालू आहे, कुठला शक आहे, कुठलं आयन आहे, कुठला ऋतू आहे, कुठला पक्ष आहे, कुठली तिथी, वार, योग, करण, नक्षत्र काय आहे, या सर्वांचा उल्लेख असतो. आपण संकल्प आपला किती कालावधीत पूर्ण करणार आहे हे सुद्धा आपल्याला नियोजित करायचे असते. त्याप्रमाणे येणारा कालावधी कसा आहे याचाही आपण या पंचांगाच्या माध्यमातून वापर करून घेऊ शकतो, उपयोग करून घेऊ शकतो. आणि आपण पाहतो की आपण ठरवतो ती वेळ आणि गुरु देतात तो मुहूर्त, असं आपल्याला आपण सामान्यपणे पाहत असतो. आपण दैनंदिन कामं करणं हे जितकं अपेक्षित आहे, त्याचबरोबर या कामाला जर आपण योग्य काळाची जर जोड देऊ शकलो, योग्य मुहूर्ताची जर जोड देऊ शकलो, तर ते काम लवकर आणि यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते असं आपण पाहतो. या दृष्टिकोनातही दैनंदिन पंचांगाचा वापर करून आपण आपलं काम सुकर करू शकतो. आपल्याला सहज आपल्या सर्व देशाची भौगोलिक परिस्थितीची माहिती सुद्धा या पंचांगाच्या माध्यमातून होत असते. आणि इतकंच नव्हे तर पंच अंगांची जी 5 अंग महत्वाची ज्याला आपण म्हणतो, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, यांच्या श्रवणाने सुद्धा, यांच्या वाचनाने सुद्धा आपल्याला काहीतरी गोष्टी प्राप्त होत असतात. त्याही आपण आता पाहूया. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राच्या श्रवणाने पातक जाते, योगाने रोगांचा नाश होतो आणि करणाच्या श्रवणाने आपले सर्व मनोरथ सिद्धीस जातात. आणि या सर्वांच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचं पुण्य आपल्याला मिळत असतं, असं आपल्याला या संवत्सर फलात म्हणा किंवा धर्मशास्त्रात आपल्याला सांगितलंय. तेव्हा दैनंदिन कामकाजामध्ये आपण या पंचांगाचा उपयोग करून सहज या गोष्टींची प्राप्ती करून घेऊ शकतो. सत्यबोधक संवादच्या या भागामध्ये आपण सहभागी झालात आणि त्यामुळे आमचा उत्साह वाढतो आहे, यात काही शंका नाही. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती अतिशय महत्वाचा असा विषय आपण चर्चेला घेतला. राजेशजींनी आपल्याला इतक्या कमी वेळामध्ये ही सर्व माहिती दिली, त्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं, धन्यवाद व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. आपल्याला या पूर्ण आजच्या या भागामधून एवढं लक्षात आलं की कॅलेंडर वरती जर आपल्याला वेळ कळू शकते, तारीख कळू शकते, तर पंचांगामध्ये आपल्याला काळाचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. वेळेचं भान आणि काळाचं ज्ञान हाच तर पूर्णवादाचा मंत्र महान. आणि पूर्णवादी जीवन जगण्याकरता या पंचांगाचा एक साधन म्हणून किती मोठा उपयोग आहे, याबद्दल आज आपल्याला अभ्यास करायला मिळाला. असेच अभ्यासपूर्ण असे सत्यबोधक संवाद आपल्याला घडवून आणायचे आहेत. आपण असंच साथ देत राहावं व पुढील वर्ष आपल्याकरता आनंदमय, सुखमय, समृद्धी देणारं व गुरुकृपेचं व्हावं अशी ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करतो. आजच्या या भागाला आपण इथेच विराम देऊ. हा भाग संपायच्या आधी आपण राजेशजींना विनंती करणार आहोत की त्यांनी या नवीन संवत्सरामध्ये प्रथम दिनी पंचांगाचं पूजन कसं करावं आणि संवत्सर फलवाचन कसं करावं हे सांगावं. खरं तर मलाही खूप आनंद वाटला की या माध्यमातून डॉक्टर पारनेरकर महाराजांच्या साहित्याची सेवा ही आपल्या हातून घडत आहे, त्याचा अभ्यास आपल्या हातून घडत आहे. मी एक अभ्यासू म्हणूनच, एक विद्यार्थी म्हणूनच आपल्या समोर आहे आणि त्या अनुषंगिक मी माझ्या अल्पमतीला स्मरून या ठिकाणी काही अभ्यास व्यक्त करण्याचा किंवा आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. आपण मला ही संधी दिली याबद्दल आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. सद्गुरुचरणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि येणारं संवत्सर हे आपल्या सर्वांच्या जीवनाची शोभा वाढवणारं ठरो अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो, ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च सर्व
श्रोतृवृंदांनाही धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय गुरु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री लक्ष्मी व्यंकटेशाभ्या नमः. श्री माणिक प्रभू गुरुभ्यो नमः. श्री रामचंद्र गुरुभ्यो नमः. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमीर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधूर वदनदेव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी संपत्ती ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरिता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे, ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेधाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13, पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वयंभू, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवत्स्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एक एक मनूत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवत्स्वत मन्वंतर 7वे आहे. वैवत्स्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापारयुगाची वर्षे 8,64,000,
सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज झाला, त्याचा शक 3,044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,126 वर्षे मागे पडली व 4,26,874 वर्षे शिल्लक आहेत. या विश्वावसुनाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल, पिकांची आणेवारी कमी राहील, रोगराई वाढेल, धनसंपत्ती कमी होईल. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फल. सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल. बंगाल प्रांतामध्ये. मेधाधिपतीचे फल. बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्य स्वामीचे फल. गुजरातमध्ये. आर्द्रा प्रवेशाचे फल. विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल. कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. अर्घेशाचे फल. आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल. पंजाब व काश्मीरमध्ये. निरशेषाचे फल. दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल. गुजरात व सौराष्ट्रामध्ये. राजा रवी असल्याने धान्य, फुले, फळे कमी पिकतील. चोरांची भीती वाढेल. पाणी कमी मिळेल. रोगराई वाढेल. मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल. महागाई वाढेल. रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल. मेधाधिप रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल. धान्य आणि फुले कमी मिळतील. चोर, उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल. धनधान्य व संपत्ती वाढेल. लोक सुखी आणि समाधानी राहतील. रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ, ऊस, तीळ, जवस हे पदार्थ थोडे होतील, मात्र पाणी मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध, फुले, फळे यांची समृद्धी होईल. लोकांची संपत्ती वाढेल. नीरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्ने व कडधान्य विपुल होतील. आर्द्रा प्रवेश. ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवारी 22 जून 2025 रोजी सकाळी 6:19 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल. लोकांमध्ये सुखसमाधान वाढेल. जनावरांना त्रास होईल. रोगराई वाढेल. यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल. लोक आनंदी राहतील. यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहील. पिके चांगल्या प्रकारे येतील. पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल. गवत, चारा कमी होईल. जनावरांना उपद्रव होईल. लोक दुःखी होतील. मेघनिवास पर्यटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे, त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल. धनधान्याची समृद्धी होईल. यावर्षी 2 आढक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु.